एक छोटासा समुद्री मार्ग आणि त्यावर निर्माण झालेला तणाव भारतात पेट्रोल डिझेल महाग करू शकतो असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण सध्या ही केवळ चर्चा नाही, तर सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जगाचं लक्ष एका महत्वाच्या समुद्री मार्गिकेकडे लागले. आणि आता या मार्गाचं नाव काय, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी. आता जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल याच मार्गातून विविध देशांमध्ये पोहोचतं. त्यामुळे येथे निर्माण होणारी कोणतीही अडचण थेट तेल बाजारावर परिणाम करू शकते. पण भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांसाठी ही बाब सर्वात महत्वाची ठरते. मग हा हॉर्मुझचा मार्ग नेमका आहे तरी कुठे? अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा त्यांच्याशी काय संबंध आणि खरंच याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमतीवर होऊ शकतो का? पाहूया या संदर्भातीलच सविस्तर माहिती. तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी नेमकं आहे तरी काय? तर जगाच्या नकाशावर पाहिलं तर हा समुद्री मार्ग पर्शियन आखाताला उर्वरित जगाशी जोडतो. आखाती देशांमधून निघणारं मोठ्या प्रमाणातील कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने विविध देशांकडे पाठवले जातं. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात या मार्गाचं स्थान अत्यंत महत्वाचं मानलं जातं. आता पुढचा प्रश्न, अचानक या मार्गाची चर्चा का सुरू झाली? तर याचं कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेला तणाव. आणि आता अशा परिस्थितीत जहाज कंपन्या एक सुरक्षितेचा विचार करतात. काही जहाज पर्यायी मार्ग शोधतात, तर काहींचा प्रवास उशिरा होतो. त्यामुळे बाजारात पुरवठ्याबाबत कुठलीही निश्चितता नसते. कच्च्या तेलाच्या किमती फक्त तेल कमी पडल्यामुळेच वाढतात असं नाही, तर अनेकदा भविष्यात पुरवठा विस्कळीत होऊ शकतो अशी शक्यता निर्माण जरी झाली तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरू होतो. त्यामुळे या भागातील प्रत्येक घडामोडीवर भारतातील बाजाराचं अचूक लक्ष असतं. आता आपण भारताचा विचार करूया. भारताला लागणारं मोठं प्रमाण म्हणजेच कच्चं तेल हे परदेशातून आयात केलं जातं. त्यामुळे जागतिक बाजारात तेल महाग झालं आणि त्याचा परिणाम आयात खर्चावर होऊ शकतो. त्यानंतर वाहतूक, उद्योग आणि इतर अनेक क्षेत्रावर त्याचे परिणाम दिसू शकतात. मात्र हे परिणाम किती आणि किती लवकर दिसतात हे जागतिक परिस्थितीवर आणि सरकारी निर्णयावर अवलंबून असतं. मग सर्वसामान्य नागरिकांनी आता घाबरण्याची गरज आहे का? तर सध्या तरी नाही. अशा वेळी अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणं महत्वाचं असतं. घाईघाईने इंधन किंवा गॅसचा अतिरिक्त साठा करण्याची कुठलीही गरज नसते. पुढील काही दिवस महत्वाचे ठरणार आहे. जर तणाव कमी झाला आणि समुद्री वाहतूक पूर्ववत झाली तर परिस्थिती स्थिर होऊ शकते. मात्र संघर्ष वाढला तर जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचा आणखी परिणाम दिसण्याची दाट शक्यता राहते. थोडक्यात काय, तर हॉर्मुझची सामुद्रधुनी ही फक्त समुद्रातील एक अरुंद पट्टी नाही, तर जगाच्या ऊर्जा पुरवठ्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे तेथे घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या घडामोडींवर भारतासह जगाचं लक्ष असणं स्वाभाविकच आहे. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल आणि सोप्या विश्लेषणासाठी बाई माणूस या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.